नमस्कार. प्रुडंट गझालीमध्ये श्री अच्युत गोडबोले यांचं स्वागत. 24 पुस्तकं लिहिणारा माणूस, तीही अशी 500 पानं 1000 पानं. त्याचं जीवन धावपळीत असणारच आणि त्यामुळे नॅचरली गाडीमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू घ्यावा लागत आहे. आपल्याला रामायणातली गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, विशेषतः शबरीची, की तिने रामाला द्यायच्या आधी जी बोरं खाल्ली ती उष्टी करून दिली. अच्युत गोडबोले ही साहित्य क्षेत्रातील शबरी आहे, की जे काही साहित्यात आहे, जे काही शिल्पकलेत आहे, जे काही संगीतात आहे, जे काही विज्ञानात आहे, त्याचा पहिले ते स्वाद घेतात आणि त्यांच्या डोळ्यातनं आपल्याला तो उष्टावलेला स्वाद मिळतो आणि त्याची गोडी आणखीनच त्यामुळे वाढते. अच्युतजी, तुम्ही इथे आला आहात, गोव्यात आला आहात अर्पण व्याख्यानमालेच्या निमित्ताने. शहाणे करून सोडावे सकल जन या ध्यासाने तुम्ही भारले आहेत. विविध ज्ञानशाखा आणि माणसांचे बदलते दृष्टिकोन तुम्ही तुमच्या पुस्तकातनं मांडता. तुम्ही खरोखरच एक चालते बोलते एन्सायक्लोपीडिया आहे. तुम्हाला अगदी सलाम. आणि पहिला प्रश्न, की तुमचा हा जो लेखन प्रवास आहे 24 पुस्तकांचा, अधिक जास्ती असतील आतापर्यंत, एक सिंदाबादच्या 7 सफरींप्रमाणे वाटतो. तर ही तुमची म्हणजे कुठली कुठली बंदरं तुम्ही गाठली आतापर्यंत, तुमची प्रकाशित पुस्तकं कुठली आणि तुमचे विषय कुठले त्या पुस्तकांमध्ये? आत्तापर्यंत माझी 4 इंग्रजीत कम्प्युटरवरती पुस्तकं झाली. ऑपरेटिंग सिस्टमचं त्यातलं पहिलं पुस्तक, मग डेटा कम्युनिकेशनचं नेटवर्क्स हे दुसरं, आणि वेब टेक्नॉलॉजीज हे तिसरं, आणि मग डिमिस्टिफाईंग कम्प्युटरचं चौथं. आणि टाटा मॅग्रो-हिलनी, नंतर मॅग्रो-हिलनी न्यूयॉर्कच्या प्रकाशित केली. ती सगळी जगभर गेली. चीनी सकट अनेक भाषात त्याचं भाषांतर झालं. आज चीन, जपान, तैवान, कोरिया अनेक देशात ते रेफरन्स पुस्तकं म्हणून वापरली जातात. पण नंतर मात्र मी मराठीकडे वळलो, कारण मी CEO होतो त्यावेळेला. बरेच पैसे मिळून झालेले होते. एका माझ्या मुलाला ऑटिझम आहे, त्यामुळे खरं मला हे सगळं करावं लागलं आणि त्यामुळे मला हे पैसे जमवावे लागले. पण नंतर मग बऱ्यापैकी ते जमले. नंतर फक्त पैसे जमवायचे. गाडीची लांबी किती, घराची लांबी किती, 3 BHK 4 BHK, हा बंगला आणि ही मर्सिडीज, ह्याच्यापेक्षा आपण मिळवलेलं ज्ञान किंवा मिळवायचं ज्ञान हे सगळं मराठी वाचकांपर्यंत पोचवावं, यामुळे मी भयंकर प्रेरित झालो. माझ्याकडे 4000 पुस्तके स्वतःची जगभरून आणलेली, कारण मी 23 वर्ष CEO किंवा MD असताना मला दर महिन्याला जावं लागायचं अमेरिका, युरोपला. तिथनं मी फक्त पुस्तकं आणायचो. म्हणजे कस्टमर वैतागायचं की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स सोनं काही आणत नाही, फक्त पुस्तकं आणता. पण ही पुस्तकं आणल्यानंतर खूप मला IITच्या दिवसापासून इतक्या गोष्टींचं वेड होतं आणि कुतूहल. त्याच्यामुळे मी अनेक विषयात शिरलो. नुसतं पुस्तक खपेल असं नाही, त्या विषयावर प्रेम करून, म्हणजे अर्थशास्त्र असो, मानसशास्त्र असो, संगीत असो, विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, मॅनेजमेंट असो, तर मला असं वाटतं की ह्या सगळं प्रेम करून ते शिकणं विद्यार्थी म्हणून, आणि मग ते शिकवणं सगळ्यांना, त्यातली मूल तत्व शिकवून त्याचे ज्ञान देणं. हे फक्त माहिती कोंबलेलं नसते त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं त्यामुळे ती सगळी लिहिली. त्यातलं संगणक युग हे कम्प्युटरवरती, बोर्डरूम हे मॅनेजमेंटवरती, नंतर नादवेद हे संगीतावरती, मी माझ्या बहिणी सुरभा पिशवीकरने मिळून लिहिलेलं. मग किमयागार हे विज्ञानावरती लिहिलेलं, म्हणजे विश्वाच्या उगमापासून माणसाच्या उगमापर्यंत ही 620 पानाचं एक रंजक अशा तर धावता विज्ञानाचा जो प्रवाह आहे. त्यात वैज्ञानिक कथा आहे, कथा म्हणजे वैज्ञानिकांचे चरित्र आहेत, त्यात ॲक्च्युअल लावलेले शोध आहेत आणि विज्ञानाचा इतिहाससुद्धा आहे. मग अर्थात लिहिलं. अर्थात हे मी अर्थशास्त्रावर लिहिलं. ते असं 500-550 पानी पुस्तक आहे आणि ते अतिशय सोप्या रंजक भाषेत लिहिलं, असं की ते वाचलं की NDTV प्रॉफिट, CNBC, नंतर फायनान्शियल एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाइम्स, ह्यातला 80-90% तुम्हाला त्यांच्या भाषेत कळू शकेल म्हणून मी ते लिहिलं. मग नॅनोदय, मग नॅनो टेक्नॉलॉजीवरती, गुलामगिरीवरती, थॅमन चंगळवादाचे कन्झ्युमरिझम आणि चंगळवादाने किती आपलं भयानक हे होतं त्याच्यावरती लिहिलं. आणि त्यानंतर मी मनात लिहिलं. मनात हे सायकोलॉजीवर लिहिलं. हे पण 630 पानी पुस्तक आहे. बैलांचा दगड खूप. आणि त्यानंतर मुसाफिर लिहिलं. मुसाफिर माझं आत्मचरित्र. आणि मुसाफिर नंतर मग गणिती लिहिलं, हे गणितावर. आणि त्यानंतर मग झपूर्झा लिहिलं. झपूर्झा मी विज्ञान 3 खंडात 1200 पानं, ते नीलांबरी जोशी बरोबर लिहिलं. गणिती हे माधवी ठाकूरदे साहेब लिहिलं. आणि मग कॅनव्हास हे चित्रशिल्प कलेवरती लिहिलं दीपा देशमुख बरोबर. ते 620 पानी पुस्तक आहे. मला असं वाटतं की या सगळ्या पुस्तकांमध्ये बेसिक ज्ञान देणं, सोप्या रंजक भाषेत त्याचा इतिहास पण सांगणं, आणि त्या प्रत्येक विषयामध्ये जे शिलेदार होते मुख्य, त्यांची चरित्र, त्याचं आयुष्य, त्यावेळची सामाजिक परिस्थिती, ह्याच्यात ते गुंफून सगळं ते रंजकतेने सांगणं, यामुळे लोकांना ते उचलून धरलं. मी मुसाफिरच्या 55,000 ते 58,000 कॉपीज जाणं, मनाच्या 38,000
बाकी सगळ्यांच्या 25 ते 30,000 कॉपीज गेलेल्या आहेत. पण मला वाटतं कॉपीज जाणं आणि ते बेस्ट सेलर होणं ह्याच्यापेक्षा मला सगळ्यात महत्त्वाचं जे वाटतं ते लोकांपर्यंत पोहोचणं. म्हणजे गावोगावी गेलो की मला त्या मुलांचेच, विशेषतः पालकांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, अनेक लोकांचे चेहरे जे असे प्रचंड आदराने, कौतुकाने, प्रेमाने माझ्याकडे बघतात. खूप मी काहीतरी त्यांना दिलंय असं ते सारखं सांगतात. ते मला कृतज्ञता, म्हणजे मला खूप छान वाटतं की या पुस्तकामुळे मी कसा बदललो, किमयागारमुळे मी वैज्ञानिक कसं व्हायचं ठरवलंय, अर्थातमुळे मला इकॉनॉमिक्स कसं कळालं, असं जे सगळं सांगतात ना, त्यामुळे मुसाफिर वाचून मी आत्महत्येपासून मी परावृत्त झालो, नैराश्य माझं गेलं, मी मुक्त झालो. मला असं वाटतं हे पोचणं आहे. मला भरपूर लोक, म्हणजे महाराष्ट्रभर प्रचंड लोकांकडून प्रेम मिळालं आणि मला वाटतं तिथे मी लोकांपर्यंत पोचतोय ह्याचा मला फार एक आनंद होतो. झपूर्झा हे साहित्याविषयीचं पुस्तक. बरोबर. त्यात कुठल्या कुठल्या लेखकांचा आढावा घेतला तुम्ही? त्यात शेक्सपियर पासून, ऍक्च्युली चॉसर पासून खरं 48 लेखक आहेत. त्यामध्ये मी शेक्सपियर आहे, डॉस्टोव्स्की आहे, टॉल्स्टॉय आहे, चार्ल्स डिकन्स आहे, नंतर कामू, सार्थर, काफ्का आहे, बरोबर, जॉर्ज बर्नार्ड शॉ आहे आणि जॉर्ज ऑर्वेल आहे आणि अनेक अशा तरी, ऑल्डस हक्सले आहे आणि आर्थर मिलर आहे, मार्क्वेज आहे अगदी अलीकडला. म्हणजे या पुस्तकात त्यांचं थोडंफार जीवन, त्यांच्या जीवनातील किस्से, बरोबर, अशा अगदी तऱ्हेची स्टाईल. त्या जीवनातले किस्से आणि प्रत्यक्ष त्यांच्या कथा कादंबऱ्यांच्या गोष्टी महत्वाच्या. म्हणजे असा वापर कोणी करू नये, पण झपूर्झाचे 3 व्हॉल्यूम जर वाचले ना तर कुठल्याही ठिकाणी तुम्ही अर्धा एक तास इंग्रजी साहित्यावर भाषण देऊ शकाल रंजक तऱ्हेने. बरोबर. सगळ्यांची प्रचंड माहिती, शेक्सपियरच्या सगळ्या महत्वाच्या नाटकांच्या गोष्टी आहेत त्याच्यात, डॉस्टोव्स्कीच्या सगळ्या कादंबऱ्यांच्या गोष्टी पण आहेत आणि डॉस्टोव्स्कीचं आयुष्य. किमयागारमध्ये तुम्ही शास्त्रज्ञांची, त्यात आईन्स्टाईन येते, त्यात कुठले कुठले शास्त्रज्ञ घेतले? त्यात सगळेच. आता किमयागार कसं झालं की किमयागारमध्ये विश्वाच्या उगमापासून माणसाच्या उगमापर्यंत, म्हणजे विश्व कसं निर्माण झालं तिथे कॉस्मॉलॉजी, रिलेटिव्हिटी आणि क्वांटम मेकॅनिक्स हा आला. त्यात मग न्यूटन आला, गॅलिलिओ, आईन्स्टाईन आला, केपलर आला, कोपर्निकस आला आणि त्यानंतर क्वांटम मेकॅनिक्स मध्ये हायझेनबर्ग आला, श्रॉडिंजर आला, सगळे आले. मग त्यातनं पृथ्वी कशी निर्माण झाली, मग जिओलॉजी, मग जिओलॉजीमध्ये अनेकच लोक आहेत, वेगेनर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. मग केमिकल्स कशी निर्माण झाली, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक वगैरे. मग केमिस्ट्रीमध्ये खूप फॅरेडे पासून लायनस पॉलिंग पर्यंत सगळे. ही सगळी विश्वाची निर्मिती प्रक्रिया वगैरे सांगताना तुम्ही किस्स्यांचा पण आधार घेतला. एखादा आईन्स्टाईन विषयी वगैरे काही सांगितलं असेल किस्सा? आईन्स्टाईनचे किस्से चिकारच आहेत. एखादा म्हणजे आईन्स्टाईनचा आता कॉन्फिडन्सचा जो काही किस्सा आहे, म्हणजे आईन्स्टाईन हा इतका कॉन्फिडंट होता, त्याची बायको एल्सा एकदा फर्निचरच्या दुकानात गेली आणि बरेच असे दुसरे फर्निचर विकत घे, हे विकत घे, ते विकत घे, आणि आईन्स्टाईन बाहेर आपला सिगार फुंकत बसलेला होता. तिला वाटलं आपण एवढं विकत घेतोय, हा काहीच बोलत नाहीये, नाही तर लोक म्हणतील की एवढं का विकत घेते, किती खर्च होईल वगैरे. तर ते सगळं विकत घेतलं आणि तिने बिल आणून दिलं आणि चेकवरती ते अमाऊंट भरली आणि आईन्स्टाईनला सही करण्याकरता चेकबुक आणून दिलं. आणि तिला वाटलं आईन्स्टाईन पुन्हा म्हणेल एवढी रक्कम झाली, काही तो बोलला नाही, छानपैकी तिने सही करून दिली. आणि सही करून दिल्यानंतर तिला वाटलं, ती म्हणाली की आपले एवढे पैसे गेले तर तुम्ही काही बोलला नाहीत मला. तो म्हणलं काही काळजी करू नका, कॉन्फिडन्स बघा, काळजी करू नका, ते आपले पैसे जाणार नाहीत म्हणे. का म्हणे, तर ज्या चेकवर आईन्स्टाईनची सही आहे तो चेक कोण डिपॉझिट करेल, तो फ्रेम करून लावेल. असे खूप आईन्स्टाईनचे किस्से, तर आपला न्यूटनचे पण किस्से खूप आहेत. तुम्ही अर्थात हे इकॉनॉमिक्सवर लिहिलं, असं म्हणतात की असं आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुस्तक चेकबुक आणि पासबुक आहे. त्या याच्यावर जाणार नाही, पण अर्थात मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या इकॉनॉमिक्स? अर्थात मध्ये मी ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, बरं का, मार्क्स, केन्स, फ्रीडमन. माझं असं स्पष्ट मत आहे की आता जे काही संबंध इकॉनॉमिक्सचा सगळा वाद चालू आहे सध्या जगभर, तो सगळा केन्स आणि फ्रीडमन ह्यातला वाद आहे. आणि आज सुद्धा, आज अमेरिकन इकॉनॉमिक्स समजून घ्यायचं असेल, ओबामा हेल्थ केअरचा डिबेट चाललेला होता, किंवा अगदी ग्रीक क्रायसिस किंवा समज युरोचा क्रायसिस आहे सध्या, किंवा इंडियन इकॉनॉमी, तर आपल्याला पुन्हा केन्स आणि फ्रीडमन ह्यातला वाद आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली मार्क्स, केन्स आणि फ्रीडमन हे तिघे माझ्या मते अत्यंत महत्वाचे इकॉनॉमिस्ट आहेत. त्या सगळ्या वादांची तोंड ओळख तुम्ही चांगली थेरीज सगळ्या सांगितलेल्या आहेत, त्याच्या आयुष्यात त्याच्या थेरीज अगदी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत, आजच्या वादांमध्ये सांगितले, मी पूर्ण वादांसकट सांगितलेलं. त्यानंतर तुमचा शब्दांचा कुंचला कॅनव्हास वरती गेला, चित्रकारांच्या मनात चित्रकारांमध्ये तुम्हाला सांगतो, चित्र आणि शिल्प दोन्ही होते. त्या लिओनार्डो, मायकेलएंजेलो, त्यानंतर व्हॅन गॉग, पिकासो, रेम्ब्रांड, सेझा, बरं का, तुलूस लॉत्रेक,
अशी सगळी मंडळी आहेत आणि शेवटी 150 पानं चित्रकलेचा इतिहास आहे. म्हणजे एखाद्या माणसाला इम्प्रेशनिझम, एक्सप्रेशनिझम, क्युबिझम, सररिअलिझम, दादाइझम हे सगळे इझम्स कसे निघाले, त्यातले शिलेदार कोण होते, त्यांची आयुष्य कशी होती, तो काळ कसा होता, हे सगळं समजून सांगितलेलं आहे. म्हणजे त्यात एक सहज गंमत म्हणून सांगतो, मायकेलएंजेलोची गंमत की मायकेलएंजेलोच्या वडिलांना त्यांनी शिल्पकला शिकाव्याचं मुळीच वाटत नव्हतं किंवा चित्रकला शिकाव्याचं मुळीच वाटत नव्हतं. त्यांना काय नुसते भीक मागण्याचे धंदे आहेत, तो आपला कुठेतरी नोकरी कर, छान पैसे मिळव. तो म्हणला नाही, मला इतकी आवड आहे चित्रकलेची आणि शिल्पकलेची, मला शिकायचंच. म्हणून तो घिरलांडी नावाच्या माणसाकडे गेला आणि घिरलांडी नावाचा माणूस तो त्यावेळेचा प्रसिद्ध चित्रकार होता. आणि गेल्यानंतर तो म्हणला की तिथे मुलं चित्रबित्र काढत बसली होती. मायकेलएंजेलो भयंकर प्रभावित झाला, लहान होता त्यावेळेला. आणि घिरलांडीला विचारलं त्यांनी की मला इथे शिकायचंय. मग घिरलांडी म्हणलं एक चित्र मला काढून दाखव. मायकेलएंजेलोने काढलं, घिरलांडीला आवडलं. मग शेवटी घिरलांडी म्हणाला की माझ्या शिष्याचा तुला माझी फी वगैरे सांगतील आणि मग तू यायला सुरुवात कर. तो म्हणला मी फी देऊ शकत नाही, वडील मारतील मला, मी इथे शिकायला येतो म्हणून. वडिलांना मी शिकायला येणं हे मान्यच नाहीये. मग तो म्हणलं की नाही तू, शेवटी बरीच चर्चा झाली. ते म्हणलं ठीक आहे, मी फी निम्मी करतो. मायकेलएंजेलो नाही, मला जमणारच नाही. तर ओके, फी देऊ नकोस तू. तो मला फी देऊ नको, तेही मला जमणार नाही, कारण म्हणजे मला वडील कमवायला सांगतात पैसे, मी ते शिकायला आलेलो आहे. म्हणजे काय, तो मी शिकण्याबद्दल तुम्ही मला पैसे द्या म्हणाला. आणि पहिली जगातली केस आहे की मायकेलएंजेलोला शिकण्याकरता पैसे मिळाले. हे ग्रेट आहे. नंतर पण सगळं डेव्हिड आणि पुढचं सगळं तर असे खूप गमती, नुसत्या गमती नाही, त्यात सगळं म्हणजे रंग कसे बनवतात पासून इम्प्रेशनिझम, एक्सप्रेशनिझम असं सगळे कल्पना पण सगळ्या मांडलेल्या आहेत, कशा निघाल्या. तुम्ही मनातल्या रंगांविषयी लिहिलंय, मनातले कल्पना, त्यांचे आकार विकार, मनात पुस्तक ना, त्याचा काय आढावा? मनात मध्ये काय केलंय मी की मनात फ्रॉइड पासून, इनफॅक्ट फ्रॉइडच्या अगोदर पासून मनाची काय कल्पना होती, जी गोष्ट आपल्याला दिसत नाही त्या गोष्टीच्या विषयी एवढा प्रचंड आतापर्यंत लोकांनी कविता, काव्य आणि लिहून ठेवलेलं आहे की मला इतकं अजब वाटलं की अरे हे काय गंमत आहे सगळी. म्हणून त्याच्याविषयीच्या सगळ्या थिअरीज बरं का, म्हणजे ब्रेन केमिस्ट्री, आता सध्या उदाहरण आत्ताचा सगळा जो वाद आहे तो न्यूरोलॉजी हा आता सायकॉलॉजीला डॉमिनेट करतोय सध्या. तुम्ही कुठल्याही सायकेट्रिस्टकडे गेला ते गोळ्या लिहून देतो आणि त्या गोळ्याने ब्रेन केमिकल्स कंट्रोल होतात. तर ब्रेनची डेव्हलपमेंट कशी झाली, ब्रेनचा इतिहास कसा, म्हणजे त्याचं संशोधन कसं झालं, इथपासून ते सायकॉलॉजीमधले सगळ्या थिअरीज, बिहेवियरिझम, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, चाइल्ड सायकॉलॉजी, डेव्हलपमेंट सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, अशा सगळ्यातले पुन्हा शिलेदार, तो ती सामाजिक परिस्थिती, त्यांची चरित्र, त्यांच्या थिअरीज, असं सगळं गुंफून एक 600 पुस्तक केलेलं आहे. आणि त्यामुळे ते लोकांना भयंकर आवडलं. म्हणजे तुम्ही सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, विद्यार्थी, पालक, शिक्षक हे त्याच्यावर प्रचंड तुटून पडलेले आहेत. उडबोलेजी, तुम्ही मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे तुम्ही आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे CEO राहिला आहात, अत्युच्च पदांवर राहिला आहेत आणि तुम्ही व्यवस्थापन, संगणक यांच्यावर पुस्तकही लिहिली आहे. तुमची पुस्तकं म्हणजे जागतिक स्तरावरती टेक्स्टबुक्स म्हणून वापरली जातात. विविध भाषांमध्ये भाषांतर झालं आहे, चिनी भाषेतही पुस्तकं गेली आहे. तर विशेषतः संगणक आणि व्यवस्थापनाविषयीची जी पुस्तकं तुम्ही लिहिली त्यांच्याविषयी थोडं सांगाल का? कम्प्युटर सायन्समध्ये मी 4 इंग्रजीत पुस्तकं लिहिली. ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर मला सगळ्यात अवघड विषय. आणि मला ना, मी जेव्हा लिहितो तेव्हा मला सगळं कळलंय, मी सगळं कसं त्याला मुख्य माझ्याकडे शिकावं वगैरे अशी भूमिका नसते. मला स्वतःला शिकावं लागतं किती गोष्टी. सॉक्रेटिस सारखं आय नो दॅट आय नो नथिंग पासून अगदी. आणि मला पटणीमध्ये असताना, म्हणजे नारायण मूर्तींनी पटणी सोडली, त्याच खुर्चीवर बसलो. पुढची 11 वर्ष मी पटणी चालवली. आणि मूर्ती तर कम्प्युटर सायन्समध्ये ग्रेटच म्हणजे. आणि त्यामुळे मला त्या लेवलला पोचायला, म्हणजे मूर्तीच्या लेवलवर मी अजून पोचलेलं नाही, पण निदान मुलांचा कॉन्फिडन्स जनरेट करण्याकरता मला खूप वाचावं लागलं आणि ते खूप स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे मुसाफिरमध्ये खूप ती सगळी वर्णन आहे. तो झाल्यानंतर मला असं वाटलं सोप्या भाषेत काय नाही एक्सप्लेन करावं, म्हणून मी चक्क पुस्तक 700 पानं लिहून काढलं. आणि ते पुस्तक प्रचंड गाजलं, कारण सगळ्यात सोपं पुस्तक आहे ते. 1 लाखाच्या वरती प्रती गेल्या आणि मग जगभर ते गाजलं. मग डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स वगैरे, मग वेब टेक्नॉलॉजीज, मग डिमिस्टिफाईंग कम्प्युटर्स. मी सगळ्यांना आवाहन करतो की मला वाटतं फ्लिपकार्टवरती बहुधा मिळत असावं, प्रत्येकाने वाचावं. 10वीतल्या मुलाला कम्प्युटर आतनं बाहेरनं कसा चालतो हे कळू शकेल. नुसतं वरवरनं नाही, आतनं बाहेरनं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पासून पूर्ण आतपणे. डिमिस्टिफाईंग कम्प्युटर 320 पानी पुस्तक आहे फक्त. फ्लिपकार्टवर काहीतरी घरपोच 250 रुपये मिळतं. जरूर वाचा. ते मी शेवटी लिहिलं. आणि मग बाकी मॅनेजमेंटमध्ये जे लिहिलं ते मी बोर्डरूम पुस्तक लिहिलं.